भेडिया हा चित्रपट म्हणजे निसर्ग, लोककथा आणि थराराचा अनोखा मेलाप. अरुणाचल प्रदेशच्या घनदाट जंगलात एक विचित्र घटना घडते. भास्कर नावाच्या एका युवकाला भेडियाने चावल्यानंतर त्याचं आयुष्य बदलतं. पण हा केवळ एका भेडियाचा हल्ला नसतो. ही आहे एक रहस्यमय शक्ती, जी त्याला एका भयावह प्रवासाला नेते. हसू, थरार आणि अप्रतिम दृश्यांसह भेडिया मूव्ही तुम्हाला विचार करायला लावणारा आणि पूर्णपणे खिळून ठेवणारा अनुभव देतो. चित्रपटाची सुरुवात होते जंगलात एका झोपड्याच्या आत बसलेल्या एका माणसापासून, जो आपल्या मुलीला एक गोष्ट सांगत असतो, भेडिया आणि बकरीची. जिथे भेडिया बकरीच्या रूपात येऊन तिच्या पिल्लांना फसवून खातो. ती व्यक्ती ही गोष्ट सांगत असताना बाहेर काहीतरी हालचाल होत असल्याचा आवाज येतो. तो माणूस बाहेर जाऊन पाहतो, पण काही दिसत नाही. तेवढ्यात अचानक एक भेडिया त्याच्यावर हल्ला करून त्याला निर्दयीपणे ठार मारतो. ती छोटी मुलगी आपल्या वडिलांना मरताना पाहत असते आणि तेवढ्यात तो भेडिया दरवाजा तोडून आत येतो आणि तिच्यावरही हल्ला करतो. इथून कथा वर्तमान काळात येते, जिथे आपल्याला भास्कर नावाचा तरुण दिसतो. भास्कर आपल्या बॉसची मर्जी राखण्यात गुंतलेला असतो, जसं बहुतांश सामान्य लोक आपल्या नोकरीत करतात. भास्कर एका कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करत असतो, जिथे रस्ते आणि इमारती बांधण्याची कंत्राटं मिळतात. त्याचा बॉस त्याला ईशान्य भारतात रस्ता बांधण्याचं कंत्राट देतो. भास्करने हे कंत्राट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात. अगदी त्याचं घरही गहाण ठेवलं असतं. हे कंत्राट मिळाल्यामुळं तो खूप आनंदी होतो आणि ही बातमी सांगण्यासाठी घरी येतो. घरी आल्यावर आपल्याला जनार्दन नावाचा एक तरुण दिसतो, जो IAS परीक्षेची तयारी करत असतो आणि भास्करचा चुलत भाऊ असतो. भास्कर त्याला सांगतो की त्याला अरुणाचल प्रदेशात रस्ता बांधण्याचं कंत्राट मिळालं आहे आणि जर त्याला वाटत असेल तर तोही त्याच्यासोबत येऊ शकतो. कारण अरुणाचल प्रदेशाचं निसर्गरम्य वातावरण खूप सुंदर आहे, जिथे जंगल, डोंगर आणि अप्रतिम दृश्य पाहायला मिळतील. काही दिवसांनी भास्कर आणि जनार्दन अरुणाचल प्रदेशच्या विमानतळावर पोहोचतात, जिथे त्यांची भेट जोमिनसोबत होते. जोमिन हा भास्करचा मित्र असून तो त्यांच्या राहण्याची, खाण्याची आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी मदत करणार असतो. तिघजण आपल्या खोलीत पोहोचतात आणि तिथे त्यांचा सामना चमचमाट उडणाऱ्या वटवाघळांशी होतो. हे सगळं पाहून भास्कर आणि जनार्दन यांना समजतं, जसं त्यांनी या ठिकाणाबद्दल विचार केला होता, तसं इथे राहणे सोपं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तिघंही रस्ता बांधण्याच्या प्रकल्पाशी संबंधित लोकांशी भेटायला जातात. तिथे त्यांची ओळख पांडा नावाच्या एका व्यक्तीशी होते, जो लोकांशी संवाद साधण्यासाठी असतो. भास्कर जेव्हा लोकांशी बोलतो तेव्हा सगळे रोड कन्स्ट्रक्शनच्या विरोधात असतात, कारण भास्कर रस्ता जंगलाच्या मधोमध बांधण्याचा विचार करत असतो, ज्यामुळं अनेक झाडं कापली जाणार असतात. लोक या गोष्टीला तयार नसतात. भास्कर लोकांना पैशांचा आमिष दाखवतो आणि सगळे मान्य करतात. भास्करचा स्वभाव असा असतो की पर्यावरण वाचवण्यासाठी किंवा झाडं टिकवण्यासाठी त्याला काही फारसं देणं घेणं नसतं. त्याला फक्त त्याचं काम आणि त्यातून होणाऱ्या नफ्याची काळजी असते. एके दिवशी पांडा, जोमिन, जनार्दन आणि भास्कर गाडीतून कुठेतरी जात असतात. तेव्हा पांडा त्यांना सांगतो की इथे याआधी कधी हा रस्ता बांधला गेला नाही, कारण या जंगलात याबूम नावाचा एक भयंकर विषाणू आहे. सगळेजण त्याच्या बोलण्याची मजाक उडवतात आणि विषय विसरून जातात. यानंतर पांडा आपल्या घरी जातो आणि गाडीत फक्त आता तिघच जण राहतात, जे अंधाऱ्या रात्री जंगलातून घरी जात असतात. अचानक त्यांच्या गाडीसमोर एक म्हैस येते आणि तिला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडी एका झाडाला धडकते. घनदाट जंगल आणि काळोख्या रात्रीच्या भयानक वातावरणामुळं त्यांचं मन घाबरून जातं. त्यांना मदतीसाठी कोणीही आसपास नसतं, त्यामुळे ते स्वतःच गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. भास्कर त्याच्या दोन्ही मित्रांना घाबरवण्याचा मजाक करतो, पण अचानक त्यांच्यासमोर खरंच एक भेडिया उभा राहतो. भेडियाला पाहून भास्कर घाबरून जंगलात पडायला लागतो, पण भेडिया त्याच्यापेक्षाही जास्त वेगवान असतो. तो त्याचा पाठलाग करत भास्करला पकडतो आणि त्याच्या पृष्ठभागाला चावतो. तेवढ्यात त्याचे मित्र तिथे पोहोचतात आणि भेडियाला पळून लावतात. भास्करच्या शरीरात जखम फक्त त्याच्या पृष्ठभागालाच झाली होती, पण भेडियाने इतक्या जोरात चावलं होतं की तिथून रक्ताच्या धाराच वाहायला लागल्या होत्या. ते लोक त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी प्राण्यांच्या डॉक्टराकडे घेऊन जातात. डॉक्टरचं नाव अनिका असतं. सामान्य डॉक्टरकडे न नेण्याचं कारण असं होतं की जर लोकांना हे कळलं की जंगलात भेडियाने भास्करला चावलं आहे, तर गावकरी रस्त्याचं काम थांबवून देतील, कारण ते विषाणू या शक्तीवर विश्वास ठेवत असतात. अनिका ही प्राण्यांची डॉक्टर असल्यामुळं तिलाही काय करावं हे समजत नसतं. तरी सगळे मिळून कसंबसं भास्करच्या जखमेवर मलमपट्टी करतात. दुसऱ्या दिवशी भास्कर शुद्धीवर येतो आणि त्याला स्वतःच्या शरीरात काहीतरी वेगळं जाणवतं. त्याच्या शरीरात मोठा बदल झालेला असतो. तो कोणताही व्यायाम न करता जबरदस्त ताकदवान होतो
त्याचे दात धारदार होतात आणि डोळ्यांमध्ये वेगळाच प्रकाश दिसतो. भास्करला हे सगळं कसं घडलं हे कळत नाही, पण त्याला खूप भूक लागली असते आणि तो प्राण्यांसारखा बसून टरबूज खायला लागतो. आता त्याला मैलोनमैल अंतरावरचाही गंध कळायला लागतो आणि वास वेगळ्या प्रकारे जाणवतो. त्यानंतर भास्कर जंगलात राहणाऱ्या लोकांना भेटायला जातो, कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय रस्ता बांधणं अशक्य होतं. मात्र गावकरी रस्त्याच्या कामाला कडाडून विरोध करतात, कारण त्यांना जंगल आणि पर्यावरण नष्ट करायचं नव्हतं. पांडा भास्करला समजावतो की गावकरी रस्त्याला परवानगी देणार नाहीत आणि जमीनही देणार नाही. जनार्दनही पांडा याच्याशी सहमत असतो, कारण त्याचंही मत होतं की निसर्गाशिवाय प्रगती अशक्य आहे. पण भास्कर रस्त्याच्या प्रकल्पासाठी सर्व गहाण ठेवून आलेला असल्यामुळं कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तो गाववाल्या तरुणांना त्यांच्या भविष्याचे मोठाले स्वप्न दाखवतो. तो बोलतो की हा रस्ता तुमचं जीवन बदलेल. तुम्हाला सिनेमागृह, मॉल्स, मोठ्या कंपन्या अशा सुविधा मिळतील. लोकांना तो स्वप्न दाखवत असतानाच अचानक त्याला काहीतरी विचित्र जाणवतं. त्याच्या पोटात तीव्र वेदना होतात आणि दूरवरचं स्पष्ट ऐकू येतं. तो अस्वस्थ होतो आणि पांडा त्याला एका ओझा बाबांकडे घेऊन जातो, जे जंगलातल्या लोकांचा पारंपरिक ज्ञानाने उपचार करत असतात. ओझा बाबा भास्करच्या स्थितीचं रहस्य ओळखतात आणि भास्करलाही कळलं होतं की भेडियाने चावल्यानंतरच हे सगळं घडत आहे. भास्कर नंतर अनिकाकडे त्याचं वैद्यकीय परीक्षण करायला जातो. अनिका पाहून आश्चर्यचकित होते की त्याच्या जखमा पूर्णपणे भरल्या आहेत, ज्या इतक्या लवकर भरल्या जाणं अशक्य होतं. भास्कर अनिकाशी त्याच्या शरीरात घडलेल्या सगळ्या बदलांबद्दल बोलतो, पण अनिका आणि भास्कर दोघांनाही याचं कारण समजत नाही. मात्र एवढं निश्चित होतं की सगळं भेडियाच्या चावल्यानंतरच झालंय. या दरम्यान अनिका हळूहळू भास्करच्या जवळ यायला लागते आणि त्याच्याशी हसून खेळून बोलते. यामुळे भास्कर आणि अनिकामध्ये मैत्री किंवा कदाचित प्रेमाची सुरुवात होते. आता आपण पाहतो की गावातील तरुण मुलामुलींनी भास्करच्या सांगण्यावरून त्यांच्या कुटुंबियांना पटवून दिलं असतं आणि सर्वजण रस्त्याच्या कामासाठी तयार होऊन कागदपत्रावर सही करण्यास राजी होतात. भास्करने ज्याच्यावर कागदपत्रांची सही करण्याची जबाबदारी सोपवली होती तो प्रकाश होता, जो दारूच्या नशेत घरात बसून आणखी दारू पित होता. तेव्हाच अचानक काहीतरी हालचाल होते आणि एक भेडिया त्याच्यावर हल्ला करून त्याला बेफान चिरतो आणि गंभीर जखमी करून टाकतो. दुसऱ्या दिवशी भास्करला समजतं की प्रकाशला रुग्णालयात दाखल केलं आहे, कारण मागच्या रात्री एका प्राण्याने त्याच्यावर हल्ला केला होता. त्या रात्री गावात जोरदार पार्टी झाली होती, जिथे सगळ्यांनी भरपूर मद्यपान करून नाचगाणं केलं होतं. भास्कर तिथून निघून गेला होता, पण त्याला सकाळी उठल्यावर काहीच आठवत नव्हतं की मागच्या रात्री तो कुठे होता. पोलीस भास्करला स्टेशनमध्ये बोलावतात, कारण त्याची जॅकेट जंगलात सापडलेली होती, ती पण पूर्णपणे फाटलेली. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय येतो. भास्कर आठवू शकत नव्हता की मागच्या रात्री तो कुठे होता, त्यामुळे तो सांगतो की त्यानं ती जॅकेट प्रकाशला गिफ्ट म्हणून दिली होती, म्हणून ती जंगलात सापडली असेल. तेव्हा पांडा तिथे येतो आणि सांगतो की त्याने सगळं स्वतः पाहिलं आहे. पांडा सांगतो की एक माणूस आधी 2 पायांवर चालत होता, पण नंतर तो 4 पायांवर चालू लागला आणि प्रकाशवर हल्ला केला. त्याचा संशय सत्यात उतरत असतो. विषाणूचा प्रभाव आता दिसू लागलेला असतो, पण तिथे उपस्थित कोणीही पांड्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. भास्कर, जनार्दन आणि जोमीन घरी निघतात. रस्त्यात अचानक भास्करच्या पोटात गुडगुड होते आणि तो रक्ताच्या उलट्या करू लागतो. भास्करचं चेकअप करण्यासाठी अनिका येते. ती त्याला इंजेक्शन द्यायला पुढे जाते, पण भास्करला इंजेक्शन घ्यायचं नसतं. कुणीच त्याचं ऐकत नाही, त्यामुळे त्याला इतका राग येतो की तो पूर्ण बेड उचलून फेकतो. हे पाहून सगळेजण थक्क होतात. भास्करला एवढी ताकद आली कुठून? आता जोमीन आणि जनार्दन भास्करवर संशय घेऊ लागतात. ते विचार करतात की त्याचं स्टूल टेस्ट केल्यास सगळं सत्य समजेल. ते कसेबसे त्याचा मल मिळवतात आणि टेस्टसाठी पाठवतात. दरम्यान डॉक्टर प्रकाशच्या जखमा तपासत असताना पाहतो की त्याच्या जखमा वेगाने भरत आहे, जी एक सामान्य गोष्ट नव्हती. फॉरेस्ट ऑफिसर, जो रस्त्याच्या प्रकल्पाशी संबंधित असतो, निर्णय घेतो की प्रकाशला संपवावं लागेल, कारण ही बाब समजली तर मोठा गोंधळ होईल आणि रस्त्याचं काम थांबेल. फॉरेस्ट ऑफिसर प्रकाशचा मृतदेह जंगलात घेऊन जातो आणि कुणालाही कळू न देता त्याला जाळतो. दूरवरून भास्कर हे सगळं पाहत असतो, पण तो काहीच करू शकत नाही, कारण त्याला भीती वाटत असते की पुढचा नंबर त्याचा असेल. आता जोमीन आणि जनार्दन थेट भास्करला प्रश्न विचारायला सुरुवात करतात की त्याला नेमकं काय झालं. ते लक्षात घेतात की भास्कर अधिक स्पष्ट ऐकू शकतो, अधिक लांबचं पाहू शकतो आणि जड बेडसुद्धा उचलू शकतो. जनार्दन वारंवार विचारत राहतो की भास्करला नेमकं काय झालं. या गोष्टींनी त्रासलेला भास्कर गुस्स्यात येऊन जनार्दनचा गळा धरतो आणि त्याला झटकून फेकून देतो. आता त्यांना समजतं की भास्कर आता सामान्य माणूस राहिलेला नाही, त्याच्या शरीरात वेगळीच ताकद शिरलेली आहे. दरम्यान स्टूल टेस्टचा रिपोर्ट येतो
आणि त्यात असे कळतं की भास्करच्या मलामध्ये माणसाचे केस, नखे आणि हाडांचे अंश आढळलेले आहेत. हे पाहून जोमिन आणि जनार्दनला खात्री होते की भास्करला काहीतरी विचित्र आजार झालाय, ज्यामुळे त्याने प्रकाशला खाल्लं असावं. पण अनिकाला यावर विश्वास बसत नाही. तेवढ्यात पांडा तिथे येतो. जनार्दन त्याच्याकडून विषाणूबद्दल विचारायला लागतो. पांडा सांगतो की जो कोणी जंगल तोडण्याचा प्रयत्न करेल त्याला विषाणू संपवेल आणि त्या व्यक्तीला इच्छाधारी भेडिया बनवेल. अनिका म्हणते की इच्छाधारी भेडिया वगैरे काही नसतं. तो एक मानसिक आजार असतो, ज्यामुळं माणूस स्वतःला भिडिया समजतो आणि भिडियासारखी वागणूक करू लागतो. पांडा अनिकाला प्रत्युत्तर देतो की इच्छाधारी भिडिया खरोखर असतात. आपल्या शास्त्रांमध्ये उल्लेख केलेले यक्ष देखील इच्छाधारी भिडिया होते. तो पुढे सांगतो की पौर्णिमा झाल्यावर माणूस भिडियामध्ये बदलतो आणि शिकार करण्यासाठी निघतो. अनिकाला अजूनही पांडा यांच्या गोष्टीवर विश्वास बसत नाही. पण जोमिन आणि जनार्दनला खात्री पटते की भास्करच इच्छाधारी भिडिया आहे. त्यामुळं ते भास्करला शोधायला निघतात, कारण ती रात्र पौर्णिमा रात्र होती. दुसरीकडे भास्कर आपल्या घरी येतो तेव्हा त्याला विचित्र वाटायला लागतं आणि त्याच्या पोटात भयंकर वेदना होतात. जणू काहीतरी त्याच्या शरीरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. हळूहळू त्याच्या शरीरातील हाडं कडाकड वाजू लागतात आणि शेवटी त्याचं संपूर्ण शरीर भिडियामध्ये बदलतं. पांडा आणि जनार्दन त्याचा पाठलाग करत असतात. त्यांना एक भिडिया दिसतो ज्याने भास्करची चड्डी घातलेली असते. त्यामुळे आता त्यांना पूर्ण खात्री होते की भास्करच इच्छाधारी भिडिया आहे. सकाळ होते तेव्हा भास्कर जंगलात चड्डी घालून पडलेला असतो आणि त्याच्या तोंडाला रक्त लागलेलं असतं. तेव्हा त्याला तिथं एक भिडिया दिसतो, पण तो भास्करवर हल्ला करण्याऐवजी त्याच्याकडे पाहून निघून जातो. जाताना त्याला अनिका भेटते आणि भास्कर त्याच्यासोबत घरी परततो. आता फक्त 3च लोकांना हे गुपित समजलं की भास्कर नेमका कोण आहे. जनार्दन आणि जोमिन चांगलेच घाबरले होते, कारण त्यांचा मित्रच तो भिडिया होता, ज्यामुळे संपूर्ण गाव भयभीत झालं होतं. हिम्मत करून जनार्दन भास्करला विचारतो की तो भिडिया झाल्यानंतर कोणाला खाऊन आला आहे. भास्करला भिडिया बनल्यानंतर काहीच आठवत नव्हतं. त्यामुळे त्याला काही माहिती नव्हतं की त्याने मागच्या रात्री काय केलं. पण आता तो रागाच्या भरात सगळ्यांना सांगतो की त्याच्यासोबत काय काय घडत आहे. तेवढ्या त्यांना बातमी मिळते की प्रकाशच्या जागी ज्याला काम दिलं होतं त्याचा पण मृत्यू झाला आहे. ते सर्व त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्यांना कळतं की एका प्राण्याने त्याला मारला आहे. लगेचच ते ओळखतात की मागच्या रात्री भास्करनेच हे केलं असावं. CCTV फुटेजमध्ये भास्कर भिडिया रूपात दिसतो आणि विशेष म्हणजे त्या भिडियाने चड्डी घातलेली असते. हे पाहून सगळे आश्चर्यचकित होतात की हा कसा प्राणी आहे ज्याने चड्डी घातली आहे. आता संपूर्ण गावात ही बातमी पसरते की जंगलात विषाणू आला आहे. भास्कर, जनार्दन आणि जोमिन भास्करने भिडिया झाल्यावर घातलेली चड्डी ठिकाणी लावण्याचा विचार करत असतात, कारण ती पोलिसांच्या हाती लागली तर भास्करही पकडला जाईल. भास्कर पूर्णपणे निराश झाला होता. त्याला पुन्हा सामान्य माणूस व्हायचं होतं, पण त्याला हे कसं शक्य आहे तेच समजत नव्हतं. या निराशेत तो अनिकासमोर उलटसुलट बोलायला लागतो आणि म्हणतो की या सगळ्या समस्या जंगलामुळेच आहेत. हे ऐकून अनिका भास्करवर रागवते आणि म्हणते की समस्या जंगलातून नाही तर तुम्हा लोकांमुळे आहेत, जे जंगलाशी छेडछाड करून समस्या निर्माण करतात. निसर्गाचा एक समतोल असतो आणि जर तुम्ही तो बिघडवलात तर त्याचा फटका तुम्हालाही बसतोच. ती पुढे म्हणते की हे जंगल म्हणजे पृथ्वीचे फुफ्फुसे आहेत आणि शहरात ज्या थोड्याफार ऑक्सिजनचा शिल्लक पुरवठा होता तो या जंगलामुळे आहे. जर तुम्ही यांनाही तोडलं तर तुम्ही गुदमरत मरणार. भास्कर चिडून उत्तर देतो की मी काही विलन नाही. मी इथे माझं काम पूर्ण करायला आलो आहोत, कारण मला पुढे जायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे. अशा प्रकारच्या गोष्टी सोशल मीडियावर चांगल्या दिसतात, पण प्रत्यक्ष आयुष्यात कोणालाही हिरवाईची पर्वा नसते. लोकांना फक्त हिरव्या पानांची म्हणजे पैशाची गरज असते. फक्त मीच नाही तर संपूर्ण जग असं आहे. त्याचवेळी जनार्दन भास्करला समजवण्याचा प्रयत्न करतो की त्याने हे काम सोडून त्यांच्यासोबत परत यावं, पण भास्कर याला नकार देतो. तेव्हाच भास्करला जाणवतं की बाहेर कोणीतरी उभं राहून त्यांची चर्चा ऐकत आहे. भास्करला कळतं की बाहेर उभा असलेला पांडा आहे, जो हे गुपित आता पूर्णपणे जाणून चुकला होता. पांडा हे उघड करण्यासाठी निघतो, पण भास्कर त्याला घाबरवतो आणि सांगतो की तो विषाणू नाही तर त्याला स्वतः यापासून मुक्त व्हायचं आहे. जर पांडाने हे गुपित उघडलं तर सगळं बिघडेल. पांडा त्याला समजून घेतो आणि त्याची बाजू घेतो आणि भेडिया पुन्हा माणूस कसा होऊ शकतो याचा उपाय सांगतो. तो म्हणतो की त्यांना ओझा बाबाकडे जावं लागेल, पण ओझा बाबा सध्या तिथे नाहीत, त्यामुळं ते परत येईपर्यंत वाट पाहावी लागेल. दरम्यान विषाणूच्या भीतीमुळे पोलीस सक्रिय होतात आणि विषाणूला पकडण्यासाठी पूर्ण फोर्स तयार होते. पौर्णिमेची रात्र येते जेव्हा जनार्दन आणि जोमिन भास्करला एका ठिकाणी घेऊन जातात आणि त्याला साखळदंडाने बांधतात, जेणेकरून त्याने भिडिया झाल्यावर कोणालाही हानी पोहोचू नये. त्याचवेळी फॉरेस्ट ऑफिसर तिथे येतो. त्याला संशय असतो की विषाणू त्यांच्यापैकीच एक आहे.
तो सगळ्यांना त्याच ठिकाणी कोंडून ठेवतो. ते सगळे बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना काहीच मार्ग सापडत नाही. पूर्ण चंद्र उगवतो आणि भास्करला पुन्हा त्रास होऊ लागतो. काही क्षणातच तो पुन्हा भिडिया बनतो. हे पाहून जनार्दन आणि जोमिन घाबरून गोंधळून जातात. स्वतःला वाचवण्यासाठी ते गडबड करू लागतात, कारण आता भास्कर त्यांचा मित्र राहिलेला नसतो, तर तो एक भयानक माणसांना खाणारा इच्छाधारी भिडिया झालेला असतो. इतक्या बाहेरून फॉरेस्ट ऑफिसरच्या ओरडण्याचा आवाज येतो. कळतं की तिथे अजून एक भिडिया आलेला आहे. तो भिडिया तोच असतो ज्याने भास्करला चावलं होतं. तो भास्करची मदत करतो आणि गेट उघडतो. मग जनार्दन आणि जोमिन तिथून पळून जातात. सकाळी भास्कर पुन्हा स्वतःला जंगलात कपड्यांशिवाय पाहतो. तो झाडांची पानं लपेटून घरी परततो. घरी पोहोचल्यावर पाहतो की जोमिन आपलं सामान पॅक करत आहे. भास्कर आणि जनार्दन त्याला सामावण्याचा प्रयत्न करतात, पण जोमिन म्हणतो, काल रात्री तू मला खाणार होता. गावकऱ्यांचं म्हणणं खरं आहे. तुम्ही बाहेरचे लोक विषाणू आहात, जे इथल्या लोकांना खाऊन टाकता. काल रात्री तूही माझं तेच केलं असतं. जोमिन मनातल्या सगळ्या गोष्टी सांगतो, ज्या आतापर्यंत त्याच्यासोबत राहून तो सहन करत होता. तो म्हणतो, तुम्ही लोक आमच्याशी भेदभाव करता, आमची थट्टा करता. तुम्हाला वाटतं आम्ही चिनी आहोत आणि आम्हाला कुंफू तर येतच असेल, पण तसं नाही. आम्हाला हिंदी नीट येत नाही याचा अर्थ असा नाही की आम्ही कमी भारतीय आहोत. तुमच्या विनोदांमुळं मला वाईट वाटतं, पण तुम्हाला ते समजत नाही. हे कोण? जनार्दन म्हणतो, लोकांना दुसऱ्यांचे जात, भाषा किंवा कमजोरीचा विनोद करण्यात खूप मजा येते. मला स्वतःला अनेक वेळा लोकांनी वेगवेगळं ऐकवलं आहे, पण आज तुझं बोलणं ऐकल्यावर जाणवलं की मीही त्यांच्यासारखाच बनलो आहे. जनार्दन आणि भास्कर जोमिनची माफी मागतात आणि त्यांची मैत्री पुन्हा होते. सर्व लोक ओझाबाबांकडे जातात आणि ते सांगतात की शतकानुशतके माणसा आणि जंगलांमध्ये एक अनोखा संबंध होता, ज्यात एकमेकांना कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचवले जात नाही. पण जेव्हा माणसाने हा संबंध तोडला आणि जंगल कापलं, तेव्हा विषाणू माणसाला चावला. माणसाच्या मेंदूच्या भागात नेहमी जंगल राहत आहे आणि विषाणू ते उघडतो, ज्यामुळे माणूस आपल्या सगळ्या संस्कारांना विसरतो आणि एक आदमखोर प्राणी बनतो. विषाणू हा जंगलाचा प्रमुख आहे, जो इतरांना चावून आपले सैनिक बनवतो आणि जेव्हा गरज असते त्यातील एकाला विषाणू बनवतो. बाबा सांगतात की जर तुम्हाला परत माणूस बनायचं असेल, तर अमावस्येच्या रात्री तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन त्याचप्रमाणे चावून घ्यावं लागेल, जिथे त्याने आधी तुला चावलं होतं. म्हणजे कदाचित तुम्ही परत माणूस बनू शकाल. भिडिया ज्या ठिकाणी शिकार करतो, तो तिथे पुन्हा जातो. त्यामुळे तुला त्याच ठिकाणी जावं लागेल जिथे त्याने तुला चावलं होतं. हे सगळं ऐकल्यावर अनिका हे मानत नाही की केवळ चावल्याने तो ठीक होईल. पण इतर सर्व लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतात, कारण यापेक्षा दुसरा कोणताही पर्याय तिथे नव्हता. त्यामुळे बराच वादविवाद होऊन अनिका त्यांचा पाठिंबा देण्यास तयार होते. नंतर सर्व लोक एक सूट तयार करतात, ज्यात भास्करच्या शरीराचा सगळा भाग झाकला जाईल, पण जिथे भिडियाने त्याला चावलं होतं ती जागा उघडी राहील. या दरम्यान अनिका आणि भास्कर यांच्यात बोलणी होतात. अनिका त्याला आपली आवडती जागा दाखवायला नेते, जिथे ती नेहमी जात असे. भास्कर तिच्यासोबत निघतो आणि त्याला काही चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी ते एका ठिकाणी पोहोचतात, जिथून जंगलाचं सुंदर दृश्य दिसत होतं. त्या ठिकाणी पोहोचल्यावर भास्कर म्हणतो, मन करतं की मी एक प्राणी बनून इथंच राहावं, पण असं होऊ शकत नाही, कारण एकदा ठीक झाल्यावर मला परत माझ्या जगात जावं लागेल. अनिका त्याच्या बोलण्याचा अर्थ समजून घेते की एक दिवस भास्कर परत जाईल, पण तोपर्यंत ती त्याच्यासोबत या सुंदर दृश्याचा आनंद घेते. दरम्यान पोलिसांची पूर्ण फोर्स विषाणूला शोधून मारण्यासाठी एकत्र येते आणि भास्कर आपल्यासोबत असलेल्या मित्रांसोबत त्याच ठिकाणी पोहोचतो जिथे भिडियाने त्याला चावलं होतं. त्यांनी क्रिकेट खेळण्यासाठी वापरणारा एक सूट तयार केला होता, जे घालून भास्कर त्याच ठिकाणी त्या झाडावर लटकून राहतो, जसं तो त्या रात्री लटकला होता. जनार्दन आणि बाकीचे त्याच्या हालचालीवर नजर ठेवतात. त्याचवेळी भिडिया तिथे येतो आणि भास्करच्या दिशेने येतो, पण तेव्हा पोलीस तिथे पोहोचतात आणि भिडियावर गोळी चालवतात, ज्यामुळे तो जखमी होतो आणि त्वरित तिथून पडून जातो. भास्करला आपल्याला भिडियाने चावलेल्या ठिकाणी परत चावून घ्यायचं होतं, त्यामुळं तो भिडियाचा पाठलाग करत असतो आणि एका ठिकाणी पोहोचतो जिथे भिडिया घुसला होता. तिथे भास्कर जे पाहतो ते पाहून तो आश्चर्यचकित होतो. तो पाहतो की अनिका हीच ती भिडिया आहे आणि तीच त्याला चावली होती. खरं तर अनिका भास्करला मारण्यासाठी आलेली होती, कारण तोच पहिला माणूस होता जो हे जंगल तोडू इच्छित होता, पण ती त्याला मारू शकली नाही. त्यानंतर भास्कर भिडिया बनला आणि अनिका विचार करत होती की कदाचित ती त्याला योग्य मार्ग दाखवू शकते आणि तो या जंगलाचं रक्षण करू शकतो. अनिका तीच लहान मुलगी होती जिच्या वडिलांना भिडियाने खाल्लं होतं. ती गेल्या 100 वर्षांपासून जंगलाचं रक्षण करत होती, पण आता ती जास्त वेळ तिथे राहू शकत नव्हती. म्हणूनच ती भास्करला तिच्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करत होती, जेणेकरून तो विषाणू बनवून जंगलाचं रक्षण करू शकेल.
परंतु अनिका समजून गेली होती की भास्कर या जबाबदारीला उचलू शकत नाही, कारण त्याचे विचार पूर्णपणे वेगळे आहेत. भास्कर अजूनही या सगळ्या गोष्टी समजून घेत असतो. तेवढ्यात त्याचे मित्र तिथे येतात आणि अनिका भेडिया बनून तिकडून निघून जाते. तेव्हा अनिका निघत असताना पोलीस तिला बेहोशीच्या डोसाने पकडतात. आता भास्कर सर्वांना सांगतो की अनिका हीच ती विषाणू आहे जिने त्याला चावलं होतं आणि ती अनेक वर्षांपासून जंगलाचं रक्षण करत आहे. आता आपल्याला तिला वाचवायचं आहे. तेव्हा पांडा भास्करला सांगतो की तोच तिचा बचाव करू शकतो, पण त्यासाठी त्याला भेडिया बनावं लागेल. भास्कर फक्त पौर्णिमा रात्रीच भेडिया बनू शकतो, त्यामुळे बऱ्याच प्रयत्नानंतरही तो भेडिया बनू शकत नाही. तेव्हा पांडा त्याला समजावतो की हे जंगल आणि तो एकच आहे. त्याला जंगलाला ओळखावं लागेल, हे त्याचं आहे. त्याला जंगलात समाविष्ट व्हावं लागेल, तेव्हा जंगल त्याला सामर्थ्य देईल. आता भास्कर पूर्णपणे लक्ष देऊन जंगलाला समजून घेतो आणि त्याची सर्व इंद्रिये जागृत होऊ लागतात. यावेळेस तो कुठल्याही वेदना आणि कष्टाशिवाय भेडिया बनतो. दुसरीकडे पोलीस अनिकाला जिवंत जाळण्याची तयारी करत असतात, कारण संपूर्ण गाव एकत्र जमलं होतं. गावकऱ्यांना विषाणू खलनायक वाटत होता, कारण तो लोकांना मारत होता. पण ते हे समजू शकले नव्हते की तो फक्त त्याच लोकांना मारतो जे जंगलाच्या विरोधात होते. त्यामुळे एक दृष्टीने विषाणू जंगल आणि त्यांचा रक्षक होता. आता भास्कर जो भेडिया बनला होता तिथे पोहोचतो आणि अनिकाला वाचवण्यासाठी लोकांवर हल्ला करू लागतो. अनिका एका पिंजऱ्यात बंद असते, जिथून ते बाहेर निघू शकत नाही आणि ती माणसाच्या रूपात येऊ शकत नाही, कारण त्यामुळे तिचं राज उघडलं असतं आणि माणसाच्या रूपात आल्यावर तिच्याकडे कपडेही नव्हते. भास्कर त्याच्या शत्रूंना मारत राहतो. तेव्हाच ओझा बाबा पिंजऱ्याचं दार उघडतात, कारण त्यांना माहिती होतं की विषाणू चुकीचा नाही. अनिका आणि भास्कर दोघेही एकत्र येऊन सर्वांना मारण्यासाठी पुढे जातात. तेव्हा ओझा बाबा त्यांच्या समोर येतात आणि हात जोडून आपली भाषा बोलू लागतात. तिथे उपस्थित सर्व लोक विषाणूच्या समोर हात जोडून विनवण्या करतात की त्याने आता कोणालाही मारू नये. दोघेही तिथून निघून जातात. अनिका इतकी जखमी झालेली असते की तिला वाचवणं कठीण होऊन जातं. भास्कर तिला त्याच ठिकाणी घेऊन जातो जे तिचं आवडतं ठिकाण होतं, कारण भास्करला असं वाटतं की जर ती या जगाला सोडून गेली तर तिने तिच्या फेवरेट ठिकाणी अखेरचा श्वास घ्यावा. दोघेही त्यांच्या खऱ्या रूपात येत नाही आणि भिड्या बनूनच राहतात, पण ते एकमेकांच्या भावना फार चांगल्या प्रकारे समजून घेतात. भास्कर जाणून घेतो की अनिका आता वाचणार नाही, म्हणून तिला गळ्यात तो घट्ट धरतो. त्यानंतर अनिका स्वतःला पर्वतावरून खाली ढकलते आणि तिचा अंत होतो. भास्कर हे सगळं घडताना फक्त बघत राहतो आणि भिड्यासारखा ओरडून दुःख व्यक्त करतो. आता ही गोष्ट 6 महिन्यानंतर घडते, जिथे भास्कर सर्वांना सांगत असतो की आता रस्ते जंगल कापून तयार केले जाणार नाही, तर ते जंगलाच्या काठावरून बनवले जातील, जेणेकरून आपल्याला झाडं तोडावी लागणार नाही, कारण निसर्गातच प्रगती आहे आणि अशा प्रकारे निसर्गाचं नुकसानही कमी होणार आणि प्रगती देखील होत आहे. आता आपण पाहतो की जनार्दन आणि भास्कर दिल्लीला परत येतात आणि भास्करने त्याच्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सराव सुरू केला आहे. टीव्हीवर न्यूज चालू असते की कॉन्ट्रॅक्टर बग्गावर एक जंगली प्राण्याने हल्ला केला आणि तो मरण पावला. हा कॉन्ट्रॅक्टर तोच कॉन्ट्रॅक्टर होता ज्याने भास्करला रस्ता बांधण्याचं काम दिलं होतं आणि त्याला मारणारा दुसरा तिसरा कोणी नसून भास्करच होता, कारण बॉसही जंगल तोडून प्रगती करण्याची बात करत होता. आता आपण पाहतो की तिथे विकी आणि बिट्टू येतात, जे जनार्दनचे मित्र होते. वास्तविक जनार्दनला दौरे येत होते, म्हणून त्याच्या आईने त्याला त्याच्या चुलत भावापाशी म्हणजे भास्कर सोबत राहायला पाठवले होते आणि या दोघांनाही जनार्दनला संपर्क साधण्यास मनाई केली होती. परंतु हे दोघे जनार्दनला शोधत शोधत आता त्याच्याजवळ पोहोचले होते, कारण जनार्दन हा एकटा असा माणूस होता जो स्त्रीला शोधू शकतो. हे सर्व सुरू असताना विकी आणि बिट्टूला काही आवाज ऐकू येतो, त्यामुळे ते त्या दिशेने जातात. हा विचार करत की घरात एन्जॉयमेंट सुरू आहे. त्यांना दिसतं की एक भेडिया आरामात मांस खात आहे आणि हे दृश्य पाहून त्यांची सिट्टीपिट्टी गुम होते आणि इथे स्त्रीच्या कॅरेक्टर्स आणि भेडियाच्या कॅरेक्टर्सचं मिलन होते आणि हा चित्रपट इथेच संपतो.